हल्ल्याची घटना म्हणजे मी माझ्या सेंट्रल किचनच्या ऑफिसमधनं घराकडे येत असताना 11:05च्या दरम्यान 3 मारेकरी स्कूटरने आले. माझ्या स्कूटरला मागून धक्का दिला. त्या धक्क्यामुळे मी थांबलो असता त्या तिघापैकी 2 जण स्कूटरवरून उतरले आणि मला बेदम मारहाण केली. त्यामुळे मी स्कूटरसह खाली पडलो. खाली पडल्यानंतर त्यांनी देखील मारहाण केली आणि मारहाण करताना ते बोलवते, जास्त शहाणा झालास का तू. आणि माझ्या हातामध्ये ब्रेसलेट होतं, ते त्या ह्याच्या मारहाणीत घायल झालं. आणि संशयाची गोष्ट अशी आहे की ज्या स्कूटरवरनं हे तिघं आले होते त्या स्कूटरला नंबर प्लेट नव्हती. त्यामुळे हा सुनियोजित कट आहे असं माझं म्हणणं आहे. कोणावर संशय म्हणजे आपल्याला माहिती आहे, मी रोज समाज माध्यमावर लिहित असतो. त्याच पद्धतीने काल रात्री भाजपचे प्रदेश अध्यक्ष माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब यांना उद्देशून एक आवाहन केलं होतं की हे बोडारे बंधूंचे जे काय कारनामे आहेत ते उजागर केले होते आणि अशा लोकांना भाजपने स्वीकृत नगरसेवकपद देऊ नये अशी मी त्यांच्याकडे अपील केलं होतं. तर त्याचाच राग धरून सुनियोजितपणे कट करून माझ्यावर हल्ला झाला आहे असं माझा दावा आहे. नाही, माझ्या लेखामध्ये मी धनंजय बोडारे आणि चंद्रकांत बोडारे यांचा उल्लेख केलेला आहे. आणि मी त्यांनी जेव्हा गद्दारी केली तेव्हापासून त्यांच्या विरोधात लिहित आलो आहे. त्यांच्या मनात राग साठलेला होता, तर काल त्यांनी त्याला वाट करून दिली. आणि इतर लोक माझ्या बचावासाठी आले नसते तर कदाचित धारदार शस्त्रांनी माझ्यावर हल्ला देखील झाला असता आणि तो प्राणघातक हल्ला झाला असता. आणि त्या उद्देशानेच ते आले होते. त्यांनी हत्यार असतील तरी बाहेर काढले नाही. मला हातानेच मारहाण केली, तोंडावर, छातीवर, पोटावर वगैरे मारहाण केली. या घटनेमागे काय हेतू असू शकतो त्यांचा? नाही, माझ्यावर दहशत निर्माण करायची, माझी लेखणी थांबवायची, पत्रकारितेवर दबाव आणायचा. आता काय आपली मागणी असणार आहे? नाही, पोलिसांना मी तक्रार दिली आहे, त्यांनी लिहून घेतली. पोलिसांचं देखील चांगलं सहकार्य मिळतं आहे आणि वरिष्ठ पातळीवरनं पण आदेश झालेले आहेत की या प्रकरणाचा तपास करून उचित कारवाई करा. छोटा हो या बड़ा, हर बिजनेस का सपना होता है पहचान बनाना। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी आपके उस सपने को हकीकत में बदलती है। हम आपके सोशल मीडिया अकाउंट्स मैनेज करते हैं, वेबसाइट बनाते हैं, SEO करते हैं और गूगल माई बिजनेस अकाउंट सेटअप करते हैं। वो भी किफायती दामों में। हमारा ऑफिस उल्हासनगर और फोर्ट मुंबई में स्थित है। जुड़िए हमसे क्योंकि